मंडळी, गोकुळाष्टमी आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अर्थात दहीहंडी फोडण्याच्या दिवशी गोपालकाला हा आवर्जून केला जातो आणि श्रीकृष्णांना गोपालकाला खूप आवडायचा. तर हा झटपट तयार होणारा गोपालकाला घरी कसा तयार करायचा याची साधी सोपी रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात की हा गोपालकाला कसा तयार करायचा ते. पण महिना झाला की वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते नाही का. आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा गोकुळाष्टमीनिमित्त गोपालकाला, पंजरी, त्यानंतर सुंठवडा अशा अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्यापैकीच आज आपण एक बघणार आहोत गोपालकाला. गोपालकाला देशभरामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, तर ते आपण बघूया. हे ओले पोहे करून घेतलेले आहेत, हे दगडी पोहे आहेत. त्यानंतर मी ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही साळीच्या लाह्या पण वापरू शकता. नंतर डाळिंब, दही, ही डाळ मी थोडा वेळ भिजत घातलेली आहे, साधारण 1 तास. हरभऱ्याची डाळ, त्यानंतर हे ॲपल मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काकडी, खोबरं, हे ओलं खोबरं आहे, याला स्लाइस करून घेतलं आहे. कोथिंबीर, हे लिंबूचं लोणचं आहे, हे मी थोडंसं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे जेणेकरून त्या फोडी दाताखाली येऊ नये. त्यानंतर शेंगदाणे आहेत, चवीनुसार साखर, थोडी हिरवी मिरची, ही तुम्ही स्किप पण करू शकता. मीठ आणि तुळशीची पानं, हे सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे यातमधला, जो कृष्णाला खूप आवडतो. चला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा मी पोहे ओले करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे दगडी पोहे आहेत, तर ते आपण प्रथम घालूया. नंतर ज्वारीच्या लाह्या, डाळिंबाचे दाणे, थोडे आपण गार्निशिंगला ठेवूया. शेंगदाणे तुम्ही थोडेसे भाजून पण घेऊ शकता, तुम्हाला कच्चे आवडत असतील तर कच्चे पण वापरू शकता. हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही डाळवा पण वापरू शकता. त्यानंतर काकडी, हिला बारीक काप करून घेतलेले आहेत. ओलं खोबरं, त्यानंतर मी सफरचंद साल काढून घेतलेली आहे, परंतु तुम्ही तसे पण वापरू शकता आणि याच्याऐवजी तुम्ही वेगवेगळी फळं पण वापरू शकता. त्यानंतर थोडी कोथिंबीर मी आतमध्ये घालते आणि थोडी आपण गार्निशिंगला वापरू. त्यानंतर हिरवी मिरची, दही घालते. दही गोड असावं, खूप आंबट नसावं. आणि हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये लोणचं घेते मी. लोणचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीचे पण वापरू शकता. आता या सगळ्या काल्याच्या अंदाजाने चवीनुसार मी थोडी साखर, मला साखर चालत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, आणि चवीनुसार मीठ. आपण गार्निशिंग करूया. वरून थोडे मी डाळिंबाचे दाणे घालते, थोडी कोथिंबीर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाला आवडणारे तुळशीची पानं. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच गोपालकाला करू शकता. हा झटपट तयार होणारा गोपालकाला तुम्ही सुद्धा या दहीहंडीच्या दिवशी नक्की ट्राय करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.